हां. माझं नाव अशोक शामराव भगत, राहणार कोकळवाडी, तालुका नांदुरा. मी माझ्या घराच्या आवारात 30-35 वर्षाच्या अगोदर बोर घेतला होता. त्यावेळेस बोरला पाणी भरपूर होतं, त्यामुळे मी 100 फूट बोर केला होता. नंतर काही वर्षानंतर आता 5-7 वर्षाच्या अगोदर एप्रिल-मे महिन्यापासून मला पाण्याची टंचाई भासायला लागली आणि बोर एक बाटलीसुद्धा पाणी फेकत नव्हता. मग मी बोरचं खोलीकरण करायचा प्रयत्न केला, परंतु त्या बोरवाल्यांनी मला ते रिकामे 100 फूट सोडण्याचा चार्ज जास्ती सांगितला. नंतर तुम्हाला 300 फूट करावं लागेल. मग मी 2-4 वर्ष तसंच ते थांबलो. नंतर आपले यूट्यूबवर मी विशाल बगले यांचा व्हिडिओ बघितला की बोरला केमिकल टाकल्यामुळे पाणी वाढते. नंतर मी विचार केला की हे कसं काय वाढेल, त्याच्यात राहून नंतर मी आपले नितीन गडकरी नागपूरचे, त्यांचा व्हिडिओ एक बघितला. नागपूरला त्यांच्या बोरवर 5-6 बोर करताना विशाल बगले त्यांचे पाणी वाढलं असं त्याचा एक व्हिडिओ बघितला. मग थोडा माझा विश्वास त्याच्यावर बसला. नंतर मी विशाल बगले त्याच्या यूट्यूबवरून कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्याशी संबंध साधला असता ते आले. त्यांनी त्यांचे 2 माणसं सोलापूरहून पाठवले आणि गाडी गावात आली. त्यावेळेस रात्रीचे 8 वाजले होते. मी त्यांना म्हटलं, का रात्र झाली, आता कसं तुम्ही करणार? तर ते म्हणत, काही हरकत नाही, तुम्ही बोरचं कसंही असलं तरी आम्ही काही त्याचं बाहेर काढायचं काही गरज पडणार नाही. गावातले 10-15 लोक आले ते बघण्याकरता काय. तर गावातल्या लोकांनी त्यांनी सांगितले की केमिकल टाकल्यामुळे बोरचं पाणी वाढतं. त्यांना ते काही पटलं नाही. ते म्हणत, हे तर दिवसा डोळ्यात भुरकी टाकायचे काम आहे, पाणी कसं काय वाढेल. त्यांनी ते बघितलं, ते सगळे चालले गेले. नंतर मी म्हटलं, आता हे विनाकारणचे आपले 7,000 रुपये बोरमध्ये केमिकलसाठी जातात. परंतु मग मी त्या माणसांशी संवाद साधला. म्हटलं, बा हे लोक गेले, तुम्ही माझ्या बोरला खरोखरच पाणी विकायची शास्वती द्या. त्यांनी मला ते पुस्तक दिलं आणि ते शास्वती दिली की काका तुम्ही हे केमिकल टाकून घ्या, तुमच्या बोरला निश्चित पाणी वाढतं. नंतर त्यांनी विशाल बगले यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि माझ्याशी विचारपूस केली, तुमचा बोर किती फूट आहे, तुमचं आता सध्या किती पाणी भेटते, तो किती चालत होता. त्यांनी पूर्ण माहिती विचारून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून केमिकल टाकण्याचा एक प्रयोग केला. नंतर केमिकल टाकल्यानंतर माझ्या बोरला 7-8 दिवसानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तसं त्यांचं ते बोरचं काम केलं. 7-8 दिवसानंतर माझा बोर 10-15 मिनिट चालायला लागला. ते मी निंबणला पाणी शेजारी असल्यामुळे मी निंबणला पाणी सोडत होतो. आणखी थोडे 7-8 दिवस गेल्यानंतर तोच बोर 1 टाकी 2 टाकी भरायला लागला. मग नंतर मी तो बोर 2 वेळ उपसायला लागलो. तर त्या 2 वेळ उपसल्यामुळे काही दिवसातच तो 3-4 टाकी पाणी फेकायला लागला. नंतर एका महिन्याच्या अवधीतच तो बोर 2 वेळ जर उपसला तर माझी छतावरची 1000ची टाकी भरायला लागला. त्यामुळे मला असं वाटलं की आपलं जे 7,000 रुपये केजी टाकून हे केमिकल टाकलं, हे बोरसाठी सार्थक झालं. त्याकरता मी आपले विशाल बगले आणि त्यांची जे मंडळी आहे त्यांचं मी अभिनंदन करतो की असंच केमिकल करून काहीतरी बोरला पाणी यावं. असं तुम्ही अजून मी काही त्यात सुधारणा होत असेल तर करा. आणि बोर बंद पडलेले बोर असतील, विहिरी असतील याच्याचे हे जाऊन लोकांना जास्त खोलीकरण न करता असं जर केमिकल टाकून जर वाढत असेल तर जरूर हे प्रयत्न करावेत. मी त्या प्रयत्नांना त्यांच्या सहभागी आहे आणि मी बऱ्याचशा लोकांना माझ्या भाषालासुद्धा सांगितलं. त्यांनी खामगावला बोर केला, त्यांचंही पाणी वाढलं. म्हणून मी त्यांना व्हिडिओ देण्याकरता मी त्यांच्याशी संवाद करून व्हिडिओ देत आहे.